नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे. खरं तर बरेच दिवसांना आता मोठो व्लॉग बनवून वेळ भेटला. म्हणजे वेळ काय, अगोदर व्हिडिओ बनवलेली होती ती मी आता अपलोड करून टाकते. कारण मध्यंतरी लग्नाचं सीझन असल्यामुळं माझे ऑर्डर चालू असल्यामुळं मला काय वेळ भेटत नव्हतं. त्याच्यामुळं आज जरा थोडं वेळ भेटलं तर मी आज म्हटलं ती व्हिडिओ टाकीन. तर विषय काय आहे माहिती आहे, इकडे आता उन्हाळा चालू झाला आणि उन्हाळ्यात तुमका माहिती आहे गावी जरा काय काय गावात ना पाणी टंचाई असतं. तसेच आमच्याकडे पण आता पाणी टंचाई आहे. तर त्याची पूर्वतयारी मी तुमका दाखवणार आहे. काय नाही, कारण ताईनी येणार होती गावी, म्हणजे आता इली आहेत. मी व्हिडिओ अगोदर केलेली होती तेव्हा इली नव्हती. तर त्याची पूर्वतयारी मम्मीने सांगून ठेवला नव्हता, असं असं हे कर म्हणून. डंपर विंपर इकडे इकडे ठेवलेले आहेत, अशा अशा ठिकाणी ठेवलेले आहेत, ते घे आणि भरून ठेवा आधी. म्हणजे आमच्याकडे कसं पाणी असतं तर बंद करतात, म्हणजे टाकीचं पाणी असतं तर बंद करतात आणि नंतर मग असे आमच्या वाडीत अशी घरात, त्या घरातल्या प्रत्येका 2 माणसं असतात. म्हणजे आज 2 तर उद्या 2, अशी 2-2 माणसांनी पाणी द्यायचं असतं. तर ते असे नंबर असतात. तर ते मग काय पाणी जसं साठलेलं असतं त्याच्यावर मग ते 2 डंपर किंवा 2 कळशे असा हे असतं, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. तर अशी टंचाई असता. तर ती ह्यावर्षी तेवढी नाही, कारण ह्यावर्षी पाणी भरपूर आहे आमच्याकडे. पण तरी पण काय सांगू शकत नाही, म्हणून मम्मीने मला भरून ठेवू सांगितलं नव्हती. तर मी तुमका आता पुढे दाखवते आजचा दिवस कसं होतं. भरून ठेवा मावसा, पाणी भरून ठेवा. माझ्याकडे पण चल भरू का? पाणी दाखव केवढा मोठा. हे बघा, एवढा मोठा पाणी असता. पण विषय सांगते नंतर. हे माझे 2 भांडे इकडे भरलेले आहेत. शरू, आता मी तुमका दाखवतोय आमच्या भांड्यांचं खजानो दाखवतोय तुमका. म्हणजे मम्मीने भांडी किती गोळा करून ठेवला वरच्या खोलीत दाखवतोय. तर हे बघा, ह्या साईड काही पितेची म्हणजे जी जुनी भांडी होती ना, ती ह्या साईड का अशी म्हणजे ढाकून ठेवलेली. काल मी रात्री काहीतरी डंपर नेऊ केलं तेव्हा बघितलं. तर हे इकडे असे डंपर वगैरे लावलेले आहेत. हे इकडे नारळ आहेत आणि इकडे मशीन, हे आपलं एक्स्ट्रा होतं. तर अशा प्रकारे ही खोली अशी सामानानंच भरून गेलेली असता. आणखी आता मेन कशाला दाखवते तुमका. हा बघा काय, म्हणजे डंपरच डंपर. अख्खो मे महिनो पुरून उरात. पाणी आमका दोघांका जास्त लागत नाही, पण विषय काय ताईने येणार आहेत. ताईची 2 माणसं आणखी, त्याच्यामुळं पाणी जास्त लागत नाही. तर मी आता हे डंपर काढणार नव्हतं एवढं, कारण पाण्याची तेवढी आमका दोघांका जास्त गरजच नाही वाटत. बघा अजून इकडे खाली अजून 3 काहीतरी 4 आहेत. आणि ह्या आता मोठा बॅरल भरून ठेवूचा असा विषय आहे. आणि हे बघा, ही इकडनं टाकी दिसता या साईडची. बरोबर. लोका बघतात ना बा.
मस्त थंडगार असं वारं सुटला. वातावरण बघा, वातावरण. हा हा. पण विषय काय, दुःख तेवढाच होता की लोकांचे आंबे आहेत, वादळ झाला तर आंब्यांचं नुकसान होऊ शकतं. जबरदस्त वाटतं. आणि त्याच्यात आमची 2 माणसं. संध्याकाळचे वाजले 3:30 आणि बाहेर कुत्री, म्हणजे 2-3 कुत्रीची पोरं ती एकमेकांसोबत झोंबाडतात, भांडतात. त्याच्यामुळे जरा जाग गेली आणि बाहेर पोर पण जरा लपाछपी घ्यायचं. दाखवते तुमका. बबलू आताच येईल. आता भावंडा एकत्र झाले. ह्यो कुत्रो हा ना आणि 2 कुत्रे. हाय तू जुम्मा ह्या ना ह्याच्यावर बसतं बारदानावर, घाण वाटतं मग. हो बरोबर. अरे थांब, तो डड्डू लपवतो अजून. डड्डू घरात लपलो. डड्डू काच पहिलो हे कर. डड्डू बाहेर येतो का, चान्स दिला ना डड्डू का. या मोठ्या पोरांचं बॉल हरवला. हा लप आधी, तू लप. याला कौचक. अरे लपोच ते अजून. इकडे क्रिकेट खेळतात, त्यांचं ह्यो बॉल इकडे हरवला. शोधू गेला. मला बोडण्याचे चप्पल घालून येशाल पात्रीवर आमच्या. नवीन म्हणजे त्याका काय चिकन लागत ना. किती 20 ना 50 पर्यंत म्हणूचे असतात मग. तर आता मस्तपैकी खुर्चीवर जाऊन मस्तपैकी बसून पोरांचं समोरचं गेम बघित राहणार. कामाची माणसं बिनसं येईल आहेत ते बघा. पाटतो टेम्पो काजू फॅक्टरीत जाता, तिकडची ती माणसं आहेत. आणि हे आता आंबे काढून दिले आहेत. संध्याकाळी काजी घेऊन यावं, काजी. हो मॅडम. अशा प्रकारे आजचा दिवस गेलो. संध्याकाळ तर झाले. आता संध्याकाळ याच्यानंतर जेवणाची तयारी. तर पाण्याचा दुष्काळ असतो नसता, आमच्याकडे पाणी असता, पण असा थोडा थोडा म्हणजे एकदम आपण नेहमीसारखा रेग्युलर वापरताव किंवा एकदम उपसो करताव तसा वापरत नाही आम्ही. म्हणजे थोडासा एकदम कंजूसपणा करून पाणी वापरता. तर असं विषय आहे. तर ह्यो अशा प्रकारे आजचा दिवस गेला. सगळं पाणी भरून वगैरे ठेवला, दुपारचं जेवण वगैरे करून. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.